कोल्हापूरच्या निवडणुकीत छत्रपती घराण्याच्या वारसाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसाचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। राजर्षी शाहू महाराजांचे रक्ताचे वारसदार असल्याचा दावा राजवर्धन कदमबांडे यांनी केलाय। तर शाहू छत्रपतींनी प्रसिद्धी पत्रक काढत आपणच खरे वारसदार असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली आहे। कोल्हापुरातल्या मोदींच्या सभेच्या व्यासपीठावर राजवर्धन कदमबांडेंची हजेरी चर्चेचा विषय ठरलाय। राजवर्धन कदमबांडे हे कोल्हापूरच्या राजघराण्याशी संबंधित असले तरी ते धुळ्यात सक्रिय असतात, पण खास मोदींच्या प्रचार सभेसाठी ते कोल्हापुरात आले होते। राजघराण्याचा सदस्य असलो तरी भाजप पदाधिकारी म्हणून कोल्हापुरात आल्याचं त्यांनी सांगितलंय। छत्रपती घराण्याचे रक्ताचे वारसदार असल्यानं कोल्हापूरकरांनी संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना मतदान करावं असं आवाहन कदमबांडेंनी केलंय। गादीचे वारसदार ते स्वतःहून म्हणतात, जनता ठरवेल की गादीचे खरे वारसदार कोण आहे। मी खरा वारसदार म्हणून मी काही संपत्तीचा वारसदार नाही, मी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसदार आहे। त्यासाठी मी इथं जनतेला आव्हान करण्यासाठी आलेलो आहे। बरोबर म्हणाले आपण, बरोबर। कोल्हापूरच्या निवडणुकीत दत्तक वारसाचा मुद्दा अचानक चर्चेत आला नाही। छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या रिंगणात उतरल्यानंतर दत्तक वारसदाराची चर्चा सुरू झाली। या चर्चेला संजय मंडलिक यांनी पहिल्यांदा तोंड फोडलं। छत्रपती शाहू महाराज हे छत्रपतींच्या विचाराचे वारसदार नसून कोल्हापूरकर जनता ही छत्रपती घराण्याचा वैचारिक वारसदार असल्याचा दावा संजय मंडलिक यांनी केला होता। आता जे महाराज साहेब जे आहे ते कोल्हापूरचे आहेत का, महाराष्ट्रात आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहे। खरे वारसदार नाहीत, खरे वारसदार तुझ्या न्यायावर शाहू फुले आंबेडकरांची मागणी आहे। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणे कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाबासाहेब साहेबांनी केला। माझे वडील पहिल्यापासून सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचार अन्नाने जपला, कारण शाहू महाराजांची भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वानी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला। आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे, या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये, या पाण्यामध्ये आणि ते गुण आहे, आपल्या डीएनए मध्ये असे गुण आहे की जन्माला आलेला माणूस हा शाहू। राजवर्धन कदमबांडे यांनी दत्तक वारसावर बोलणार नाही असं सांगितलं खरं, पण हे सांगताना त्यांनी वारसाच्या मुद्द्यावर महत्त्वाचं वक्तव्य केलंय। छत्रपती शाहू महाराज हे शहाजी महाराजांचे वारसदार असल्याचं कदमबांडे म्हणाले। मी छत्रपती शाहू महाराजांचा वारसदार आहे, रक्तामासाचा वारसदार आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो। मी तो वारसदार या नात्याने मी तर जनतेला आव्हान करतो, कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला आव्हान करतो की संजय मंडलिक साहेबांना आणि दुसरे जे आमचे हातकलंगण्याचे उमेदवार आहे माने साहेब, या दोघांना आपण मतदान करा अशी मी विनंती करतो। कदमबांडे यांनी केलेल्या दाव्याला शाहू छत्रपतींनी अखेरीस प्रसिद्धी पत्रकाद्वारे उत्तर दिलंय। राजर्षी शाहूंचे खरे वारसदार आपणच असल्याचा दावा त्यांनी केलाय। राजश्री शाहू महाराज यांच्या थेट रक्ताचा आणि विचारांचा मी वारसदार आहे। राजश्री शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून छत्रपती शहाजी महाराज यांनी मला दत्तक घेतले, त्यामुळे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा आपण कायदेशीर वारसदार झालो आहे। या प्रक्रियेला तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिली आहे। तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व केंद्रीय गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 1956चा हिंदू कायद्यानुसार याला मान्यता देत शिक्कामोर्तब केले। मी राजश्री शाहूंच्या रक्ताचा, कायद्यानुसार तसेच विचारांचा वारसदार आहे। राजश्री शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाई साहेब उर्फ अक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव विक्रमसिंह पवार अर्थात छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीताई राजे यांचा मी पुत्र आहे। मी राजश्री शाहू महाराज यांचा खापरपंतू असल्याने थेट रक्ताचा वारसदार आहे। दत्तक विधानानंतर छत्रपती घराण्याचा मी वारसदार आहेच, पण त्याचबरोबर मी शाहू विचारांचा वारसदार आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। राजश्री शाहूंच्या विचारांचा वारस असल्याने जनतेने मला स्वीकारले आहे। कोल्हापूरच्या लोकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केले, त्यांच्या या प्रेमामुळेच मी जनतेशी एकरूप झालो आहे। राजश्री शाहू महाराजांनी आयुष्यभर समतेसाठी, बहुजन समाजाच्या विकासासाठी अहोरात्र कार्य केले। अशा विचारधारेच्या विरोधात राजवर्धन कदमबांडे यांचे काम सुरू आहे, जे स्वतःला राजश्री शाहूंच्या विचारांचे वारसदार म्हणवतात। याचे आपल्याला मनस्वी दुःख होत आहे।
या स्पष्टीकरणानंतर आता हा वाद पुढे काय रंग घेणार हे पाहावं लागणार आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.